नमस्कार, वक्रतुंड रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। त्यासाठी आपण पहिले साहित्य बघू। आपल्याला लागणार आहे 3 कांदे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ, ओवा, हिंग, धनेपूड आणि डाळीचं पीठ। हे मी 2 ते 3 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण कृती बघूया। तर आता मी ते 3 कांदे असे उभे चिरून घेतले आहेत याप्रमाणे। आता ह्यात आपण हिंग टाकणार आहोत। ओवा हा असा हातावरती बारीक असा क्रश करून टाकू, म्हणजे ओव्याची छान त्याला चव येईल भजीला। तर क्रश करून ओवा टाकूया। ह्यात टाकूयात धनेपूड, जवळजवळ 1-1.5 चमचा लाल तिखट, एक चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण। मिक्स करून झालं की आता आपण घेतलेलं डाळीचं पीठ आपण लागत घेणार आहोत। थोडंसं अर्धी बॅच घेते। हे मिक्स करून आपण पाण्याने याचं एक बॅटर तयार करून घेऊ। पाणी थोडं टाकायचं, एकदम टाकलं की पीठ पातळ होऊ शकतं। अशा प्रकारे आपण बॅटर हे तयार करून घेऊ। तर असं आपण हे बॅटर पूर्ण तयार केलेलं आहे। मी उरलेलं डाळीचं पीठ पण ह्यात मिक्स करून टाकलं आहे। आता ह्यात आपण वरून ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही। अशा प्रमाणे आपल्याला हे बॅटर रेडी करून घ्यायचं। हे चांगलं मिक्स झालं की आपलं बॅटर रेडी आहे। ह्यात कुठलाही आपण सोडा वगैरे वापरलेला नाही, प्लेन बॅटर आहे। तर आता हे बॅटर आपलं तळण्यासाठी तयार आहे। तर मी आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तर आपण आता ह्या पिठामध्ये सोडा वापरलेला नाही आहे। तर त्यासाठी आता भजी खुसखुशीत करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये कडक तेलाचं 1 चमचाभर मोहन टाकणार आहोत। जे तेल आपण तळायला ठेवलं होतं त्यातलंच मी 1 चमचाभर तेल ह्यात मोहन म्हणून टाकणार आहे, जेणे आपली भजी खुसखुशीत होतील। तर आपण हे असं मिक्स करून घेऊया। आपलं पीठ छान तयार झालं आहे। आता आपण भजी तळायला घेऊ। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। तर अशा प्रकारे आपण ही भजी तेलात सोडायची। फ्लेम आपण मीडियमच ठेवली आहे, मधूनच तुम्ही कमी जास्त करू शकता। भजी आपली चांगली तळून घेऊ आपण, आत कच्ची नाही राहिली पाहिजे। तर असा भजीचा खरपूस लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता हे खरपूस तळले गेले आहेत। आपण आता हे गॅस बारीक करून ही भजी काढून घेऊ प्लेटमध्ये। तर अशा प्रकारे आपली ही भजी तयार झाली आहे। तर अशा प्रकारे आपली ही खुसखुशीत भजी तयार झाली आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।